श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो। या महिन्यात भगवान शिव, श्री विष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ आणि आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला विशेष महत्त्व दिले जाते। पण श्रावणात देवदर्शन केल्याने नेमकं कोणते फायदे मिळतात, चला जाणून घेऊयात। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात केलेले देवदर्शन इतर दिवसांच्या तुलनेत अधिक पुण्यदायी मानले जाते। या काळात मंदिरात जाऊन मनोभावे देवदर्शन घेतल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि मनाला शांती मिळते। देवदर्शनामुळे मन एकाग्र होते, श्रद्धा दृढ होते आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते। अनेक भक्तांचा असा अनुभव असतो की श्रावणात नियमित देवदर्शन केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते। भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय असल्यामुळे या महिन्यात शिवदर्शन, अभिषेक आणि नामस्मरण केल्याने शिवकृपा प्राप्त होते, असे शास्त्रात सांगितले आहे। तसेच देवदर्शनामुळे अहंकार कमी होतो आणि मनात भक्ती, नम्रता आणि साधना वाढते। मात्र लक्षात ठेवा, केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेणे पुरेसे नाही। देवदर्शनासोबतच चांगले विचार, सत्कर्म, दया आणि सेवा यांनाही तितकेच महत्त्व आहे। तर मंडळी, या पवित्र श्रावण महिन्यात शक्य असेल तेव्हा देवदर्शन करा, नामस्मरण करा आणि ईश्वराच्या कृपेचा अनुभव घ्या। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।